माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी. जान ही देईन हा शब्द आहे अमोल मिटकरी यांचा. पण हा संघर्ष नेमकं कशासाठी आणि कुणाविरुद्ध? शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पूर्ण सत्य कळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठा वाद पेटलेला दिसतोय. अमोल मिटकरी यांनी एक भावनिक आणि आक्रमक पोस्ट तयार करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं ही लढाई न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही. दादा, तुमच्यासाठी एक संधी काय, 1000 संधी हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. इथे दादा म्हणजे कोण? राजकीय वर्तुळात याचा संदर्भ अजित पवार यांच्याशी जोडलेला जातोय. या पोस्ट मध्ये त्यांनी सांगितलं की लढाई कालही लढत होतो, आजही लढत आहे आणि उद्याही लढत राहील. याचा अर्थ स्पष्ट आहे. हा फक्त राजकीय मुद्दा नाही तर वैयक्तिक आणि भावनिक संघर्षही आहे. अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही. हा कोणता अपघात, काय आहे त्यामागचं सत्य, हेच सध्या सर्वात मोठं गूढ बनलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आधीच सुरू असलेल्या गटबाजीमध्ये आता या वक्तव्यामुळे आणखी खळबळ उडाली आहे. वेळ पडल्यास याहून मोठी किंमत चुकवेल जान ही देईन. एवढं टोकाचं विधान, एवढा मोठा निर्धार. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला आहे. तुमचं काय मत आहे? हा संघर्ष योग्य आहे का, की यामागे काही वेगळंच राजकारण आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.